तुम्ही त्या ठिकाणी स्वतः होता, पोलिसांनी काय सांगितलं आणि तुमचं त्या दाव्यावर काय म्हणणं आहे? हे बघा, मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेल्याला 1 तास सुद्धा पूर्ण झालेला नाही. माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे, कायदा आणि सुव्यवस्था बघणारं, आणि ते बघून घेतील, मेडिकल होईल आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल. आणि असे आरोप करून एक 25 ते 50 मुलांचा मॉब तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या, माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न. माझी एस्कॉर्टची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता. त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे, तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं. ते गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस 5 वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले. माझ्यावर त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी आत्ता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण. मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालंय, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना. माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे. आता मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे. मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही. मी आता तुमच्या समोर आहे. विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा, वंचितांचा आवाज. जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे. आरोप होतो तुमचा, गोठ्यामध्ये तुम्ही होता कुठं? तसा काही इव्हिडन्स असेल तर द्यावा. तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार. बघा, 5 वाजता माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो. त्यावेळी 2 इसम माझ्याशी बोलून गेले. त्याच इस्मानी मला पकडलं. त्याच इस्मानी परत काय बोललं तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले. तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा. आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 4 व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो. माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. तुम्ही मद्यप्राशन केलेलं नाही, दारू घेतलेली नाही असं? मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे, मी तुमच्या समोर आहे. मी कुठेही पळून जात नाहीये, मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही, मी आत्ताही पळून जाणार नाहीये. आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर 1 तासापूर्वीची गोष्ट आहे. दिसेल ना, माझ्या रक्तामध्ये दिसेल. अजून कुठं काय जे काही मेडिकल आहे मी आहे ना, मी पळून गेलो. तपासण्याची मागणी केलेली आहे. माझ्या काही तपासण्या मी स्वाधीन आहे तुमच्या. हाके साहेब ऐकून घ्या, त्यांनी एक ससूनची जी तपासणी आहे त्याचबरोबर. अहो साहेब, मी आता तुमच्या समवेत आहे ना, मी पळून गेलोय का कुठं? त्यांनाही जीवे मारण्याची हातापाय माझे 2 हात पकडलेले होते, मानगुट पकडलेली होती. मीडियामध्ये आहे, लाईव्ह केलेलं आहे त्या बांधवांनी सगळ्या. ते ठिकाण कोणतं? ते ठिकाण हे ठिकाण कान्हा चौक, ते श्रीकृष्ण मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला. आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे, मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते, त्याच्या अपोजिट टिळेकर नगर परिसर. पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का? आता लिहितोय मी पोलीस कंप्लेंट. साहेब, तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे, वायप्लस जी सुरक्षा आहे, त्यावेळेस ती सुरक्षा कुठं होती? माझ्या बरोबरच होती. जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाई गाडी होती, जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता, तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेले. पण ज्यावेळी मी फक्त माझं मित्राचं छोटं घर आहे, त्या घरात मी जेवण करतोय, मी जेवण केलं. जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं. आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे येतो. साधारण 7 ते 8च्या दरम्यान. स्थळ कुठं आहे? 7 ते 8च्या दरम्यान. कान्हा चौक, कान्हा चौकाच्या दरम्यान. पोलिसांना आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्ट. आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग, दारू पिलास की नाही सांग. जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे, वारही झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार आहे. एक मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा
त्या माणसाचं नाव माहिती नाही. कुठले आहेत ते? कुठले आहेत? एक डेक्कनचा आहे, हा. एक वरतीच राहतो, इथंच या गोकुळनगर परिसरातच राहतो. तुम्ही त्यांना ओळखू शकता. त्यांनी जरांगे पाटील बद्दल काय विचारलं होतं का? विचारलं त्यांनी, तुम्ही राजांना असं बोलला, तुम्ही अमक्यांना तसं बोलला, हे त्यांचे आरोप होते. त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे. तुम्ही त्या टायमाला फावडं घेऊन त्याच्या मागे पळाले असे त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, ज्यावेळी 25 माणसं माझ्या अंगावर आले त्यावेळी मी एकटाच होतो. त्यामुळे मी जर कुठं फोडा घेऊन केटो किंवा काय घेऊन गेलो असेल तर ते दिसेल त्या आपला व्हिडिओमध्ये. कॅनव्हास कुठे होता त्या टायमाला? कॅनवा नव्हता माझ्याबरोबर, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. खाली तर असेल, तुम्ही खाली घराच्या जवळ असेल किंवा गेला असेल घरी. कॅनवा ज्यावेळी रोडवरून मला जायचं असतं त्यावेळी मी कॅनवाला. या सगळ्या संदर्भात आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तुमची काय नेमकी या सगळ्याच्या माझ्या जीवाला धोका आहे. माझा जीव गेला तरी चालेल. मी ओबीसींची आणि भटक्या विमुक्तांची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही. आणि डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य मी त्यांच्या बरोबर आहे. तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे अगोदरच. तरी असा प्रकार घडतो तर मग आता हे काय हवंय? मग काय याला काय म्हणायचं? पुढची मागणी बघा, मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. ते द्यायचं का न द्यायचं, आज हा अचानक घडलेला प्रसंग होता. मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सामोरं गेलो. खरं तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या, त्यावेळी मी तिथल्या CPना वगैरे बोललेलो आहे. परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालोय. त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन. हाके साहेब, आम्ही तुमची बाजू घ्यायला आतमध्ये येत होतो तर आम्हाला अडवलं गेलं. म्हणजे नाही, मला असं वाटतं नाही. की तुमची बाजू दिसली जावी. आम्ही तुमच्या समोर आलो, तुम्हाला आम्ही तुमची बाजू विचारत होतो. नाही, डिपार्टमेंटनी दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या आणि ते तपास करत होते. नाही, आम्ही जेव्हा एकच बाजू जेव्हा पुढे होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो. तुमचं काय? मी आलोय ना आता समोर. जवळपास दोन तास झाले तुम्ही या ठिकाणी येऊन. 2 तास एवढं तुम्ही ज्या गोष्टीला तयार आहे ती मान्य व्हायला 2 तास का लागला? नाही, आता हा डिपार्टमेंटचा भाग आहे. मीच बोललो तुम्हाला. तयार आहे ना, मी आता इथंच आहे. मी इथंच आहे. धन्यवाद, थँक्यू.